शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील पीक व फळबाग यांचे नुकसान भरपाईसाठी अग्रिम पीक विम्याची रक्कम नियमानुसार भरून देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत। शेतकरी हा दुष्काळामुळे संकटात आहे, त्वरित त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणी देखील प्रभाकर देशमुख यांनी केली आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः आणि सोलापूर जिल्ह्यातला अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। प्रति लिटर गाईच्या दुधाला 25 रुपये दर दिला जातोय, म्हशीच्या दुधाला 35 रुपये दर दिला जातोय आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री हे डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेत आहेत। महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनेची विविध प्रकारचे आंदोलन चालू असताना परवा 15 दिवसाखाली विखे पाटलांचा दौरा इंदापूर येथे झाला, हर्षवर्धन पाटलांच्या बंगल्यावरती। तिथे त्यांच्या मुलाला विश्वास दिला, त्या बातम्या मोठ्या बघितल्या। राज पाटील म्हणाले की निर्णय होईल। अहो मंत्री एका माजी मंत्र्याच्या घरी जाऊन सुद्धा जर निर्णय होत नसेल तर तुम्हाला कुठल्या कामासाठी खुर्च्या घेतल्या, तुम्ही कुठल्या कामासाठी सत्तेवर बसलाय? रुबाबमध्ये चालले, तुम्हाला बंगले राहायला, तिथं बंबईला मलबार हिलला राहायला। आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य कामगार आझाद मैदानाला आंदोलन करायला आला तर त्याला 6 वाजता हाकलून दिले जाते, बाहेर काढले जाते। त्या पोलीस अधिकारी बिचाऱ्यांची चूक नाही। अरे आम्ही तुम्हाला मतदान करून आमदार केले, तुम्हाला राहिले बंगले मात्र येशेमध्ये राहता आणि सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक आलेला आझाद मैदानाला त्याला न्याय मागण्यासाठी त्याला 6 वाजता बाहेर काढला। त्याला कुठं जायचं, कुठं झोपायचं जाऊन त्या बिचाऱ्यानं? त्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करावा। खरंच हे सरकार सर्वसामान्य जनतेचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी यात लक्ष घालावं आणि दुधाच्या बाबतीत त्या 2 दिवसात निर्णय घ्यावा। प्रति लिटर गाईच्या दुधाला 50 रुपये दर द्यावा आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर द्यावा। अहो त्या गाईच्या दुधापासून खवा तयार केलेला पेढा 550 रुपये किलोने जातो। एका गाईला 350 ते 400 रुपयाचा चाऱ्याचा खर्च आहे। ह्याचा अभ्यास कुणी करायचा? तुम्हाला कंपन्या हप्ते आणून देते, सुग्रास पेंट, चुरा पेंट प्रत्येक वर्षी 200-400 रुपयानं विकली जाते, महाग विकली जाते, त्याचा दर वाढतो आणि दुधाचे 2 महिन्याला दर तुम्ही कमी करता। याद राखा, तुम्ही दुधाचे दर वाढवा, दुग्ध विकास मंत्र्याची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, याची किंमत तुम्हाला मोपावी लागेल। वेळ प्रसंगी गोळ्या झेलो आम्ही, तुम्हाला खुर्च्या आमच्या कामासाठी दिली, याची जाणीव ठेवा। बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।